प्रमाणे मागील 15 वर्षात 1500हून अधिक उपक्रम आयोजित करत आपली सामाजिक बांधिलकी जपणारे आपले मंडळ यंदा 67व्या वर्षात बहारदार पदार्पण करत यंदाच्या वर्षी सादर करत आहे वंदे मातरम। वंदे मातरम 150 वर्षांच्या सुवर्ण प्रवासावर आधारित देखावा वंदे मातरम। वंदे मातरम। वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत ज्याला यंदा ऐतिहासिक 150 वर्ष पूर्ण होतील। क्रांतिकारकांच्या नसानसात स्फुरण जागवणारं हे गीत, हे शब्द ज्याच्यामुळे हजारो वर्षांची गुलामगिरीची शृंखला तोडत भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं। स्वातंत्र्याची पहिली पहाट उगवली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या वंदे मातरम या गीताने। वंदे मातरम या 2 शब्दाने देशाला स्वातंत्र्य प्राप्तीकरता राष्ट्रमंत्र दिला, ज्याला ठार होती इंद्राच्या वज्राची, हनुमानाच्या गदेची आणि श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची। राष्ट्रभक्ती, राष्ट्रसाधना, स्वतंत्रता म्हणजेच वंदे मातरम। देशवासियांना एका वज्रमुठीमध्ये बांधून स्वातंत्र्याकरिता चेतना आणि हुंकार भरले ते वंदे मातरमने। वंदे मातरम अर्थातच माते तुला वंदन असो। त्याचे कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी भारत मातेला दुर्गेच्या, काली मातेच्या, सरस्वतीच्या स्वरूपात पाहिलं। सुहासनी, सुमधुर भाषिणी, शत्रूचा नाश करणारी रिपुदल वारिणी, कमळांमध्ये विहार करणारी लक्ष्मी, वाणी विद्यादायिनी असं वर्णन त्यांनी केलंय। निशस्त्र सत्याग्रहीपासून ते सशस्त्र लढणाऱ्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली ती वंदे मातरमनेच। वंदे मातरम म्हणजे भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र। विश्वासात्मक भाव असलेला शब्द म्हणजे वंदे मातरम। स्वतंत्र संग्रामाची रणगर्जना होती वंदे मातरम। भारत मातेप्रती सामुदायिक निष्ठा म्हणजे वंदे मातरम। राष्ट्राची आशा, राष्ट्राची आकांक्षा यांची पूर्तता म्हणजे वंदे मातरम। भारताचे सांस्कृतिक व राष्ट्र साधनेचे प्रतीक म्हणजे वंदे मातरम। जनमानसाच्या मनामनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रचेतना प्रफुल्लित करण्याचं काम करतं वंदे मातरम। भारताच्या स्वतंत्र संग्रामाचा साक्षीदार म्हणजे वंदे मातरम। वंदे मातरम हे केवळ वंदन गीत न राहता राष्ट्राकरिता हे 2 शब्द रणगर्जना बनले। या गीताचा जन्म झाला 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी। बंकिमचंद्र यांना शस्त्र हातात घेतलेली दुर्गा माता भारत मातेसारखी दिसू लागली, जणू ती स्वातंत्र्याकरता व्याकुळ आहे। पण वंदे मातरमला पहिली ओळख मिळाली ती 1882 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित आनंद मठ या कादंबरीतून। त्यात काही संन्याशांनी भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता सशस्त्र लढा देत इंग्रजांविरुद्ध युद्धभूमीवर जाताना वंदे मातरम गीत गातात असा प्रसंग लिहिला होता। आनंद मठ आणि वंदे मातरमने अल्पावधीतच जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। बंकिमचंद्रांच्या निधनानंतर संगीतकार, नाटककार, चित्रकार आणि कवींचे शिरोमणी असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी या गीताचं सादरीकरण केलं।
आणि या गीताच्या निर्मितीनंतर 30 वर्षांनी म्हणजे 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने याचं रूपांतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या युद्ध मंत्रात झालं. मराठ्यांचा हर हर महादेव, राजपूतांचा जय एकलिंगजी, शिखांचा सत श्री अकाल याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला वंदे मातरम ही युद्ध गर्जना मिळाली. जेव्हा लॉर्ड कर्झन याने 16 ऑक्टोबर रोजी बंगालची फाळणी करायचं निश्चित केलं, तेव्हाच या गीताचं रूपांतर झालं एका राष्ट्रमंत्रात. Divide and rule on this country. We should divide the unity of Hindu and Muslims. So English Empire has decided we will dividing Bengal on 16 October. We will make partition of Bengal. Divide it, break it. हम बंगाल के 2 हिस्सों में टुकड़े करेंगे, हिंदू और मुस्लिम में फूट डालेंगे. 16 अक्टूबर को बंगाल के 2 टुकड़े होंगे. सर, बातमी मिळाली आहे की बंगालच्या फाळणीचा विरोध करण्यासाठी जनाक्रोश वाढतोय. या निर्णयाच्या विरोधात हजारोची संख्या 7 ऑगस्टला कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये एकत्र येऊ शकते. Let them come. Show them the power of British Empire. Hit them hard. सर, 75,000 लोकांचा मोर्चा निघालेला आहे. मला असं वाटतं की आपण तयारीत असलं पाहिजे. वंदे मातरम. संतापलेल्या लोकांची एक लाट फाळणीच्या विरोधात उसळली आणि त्याच दिवशी एका अज्ञात देशभक्ताने वंदे मातरमचा नारा दिला आणि पाहता पाहता संपूर्ण परिसर आणि आसमंत वंदे मातरमच्या घोषणांनी निनादून उठला. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले तरी हे सतीचे. स्वातंत्र्य कार्याच्या निखाऱ्यावरून चालणाऱ्या क्रांतिकारकांना वंदे मातरम या नाऱ्याने स्वातंत्र्य लढायला एक नवसंजीवनी मिळाली. त्याचा जयघोष सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यात गुंजू लागला. एक प्रखर राष्ट्रभक्त, तेजस्वी क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांनी 1905च्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या दिवशी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी पुण्याच्या लकडी पुलाच्या पलीकडे विदेशी कपड्यांची आणि वस्तूंची होळी करण्याचं आयोजन केलं होतं. वंदे मातरम. या पुण्यभूमीतील माझ्या राष्ट्रभक्त पुणेकरांनो, आज विदेशी कपड्यांची आणि वस्तूंची होळी करण्यासाठीच आपण इथे जमलो. इथून पुढं आपण भारतीय स्वदेशी वस्तूंचाच वापर करायचा आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार. इकडचा पैसा, इकडचे श्रम याच देशवासियांसाठी व्यतीत करायचे, या मातीसाठीच व्यतीत करायचे. वंदे मातरम ही सिंहगर्जना या आंदोलनात आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये एक वीरश्री निर्माण करेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या पुण्यासारख्या विदेशी वस्तूंच्या होळ्या पेटतील, हा माझा दृढ विश्वास आहे. या जुलमी इंग्रजी सत्तेला उखडून फेकण्याची हीच वेळ. शपथ घ्या, या पवित्र अग्नीला साक्ष ठेवून शपथ घ्या की आजपासून विदेशी कपडे आणि वस्तूंचा आम्ही वापर करणार नाही. या अग्निकुंडात आपल्या विदेशी वस्तूंचे दहन करा. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजांची ही लंका जाळायची आहे. याची आर्थिक दाहकता आणि आपली क्रांती तिथे लंडन मध्ये असलेल्या इंग्रजांच्या तख्तापर्यंत पोहोचू द्या. शपथ घ्या मुलांनो, शपथ घ्या. वंदे मातरम. वंदे मातरम या जयघोषाने पुण्यात पेटलेला हा विदेशी वस्तूंच्या होळीचा रणसंग्राम संपूर्ण देशभर पसरला आणि हळूहळू वंदे मातरमच्या जयघोषात विदेशी वस्तूंची होळी संपूर्ण देशात पेटू लागली. ही ताकद होती एका विचाराची आणि वंदे मातरम या शब्दांची. स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1905 सालापर्यंत जे जे ध्वज वापरले गेले त्यातील पहिल्या 3ही ध्वजांवर वंदे मातरम हे शब्द चित्रित होते. त्यातील पहिला ध्वज भगिनी निवेदिता यांनी बनारस येथील स्वदेशीच्या प्रदर्शनामध्ये फडकवला.
ज्यामध्ये केशरी रंगाच्या ध्वजावर मध्यभागी इंद्राचे वज्र हे अस्त्र व 108 ज्योतींची ओळ प्रज्वलित केली गेली आणि मध्यभागी बंगालीमध्ये शब्द होते वंदे मातरम. असाच एक दुसरा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला तो 1906 साली. बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ जेव्हा सभा झाली त्या सभेमध्ये हा दुसरा ध्वज फडकवण्यात आला होता. आणि तिसरा ध्वज फडकवण्यात आला थेट स्टुटगार्ट मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याच्या अस्मितेचा हुंकार जेव्हा समस्त जगासमोर प्रदर्शित केला होता. पाजी, आज की ताजा खबर, वंदे मातरम पंजाबी में पढ़िए, आज की ताजा खबर. अहो दादा, बातमी वाचा, वंदे मातरम आता मराठीत वाचा. अहो काका, पुण्यात आता वंदे मातरम मराठीत सुद्धा वाचता येईल. They have published the weekly newspaper naming Vande Mataram in English. British government should ban this Vande Mataram newspaper before it creates revolution against English empire. It should be banned immediately. हमें वंदे मातरम पर पाबंदी लगानी ही होगी. वंदे मातरम हे वृत्तपत्र देशातील विविध भाषेमध्ये लोकांना जागृत करत होते. पुण्यातही 1908 साली मराठीतून वंदे मातरम सुरू झालं. आता यानंतर संपूर्ण देशात आणि विदेशातही वंदे मातरम या शब्दाची आणि वृत्तपत्राची धग इंग्रज राजवटीला जाणवू लागली. लाल, बाल आणि बाल हे तिघेही आपल्या लेखणीतून इंग्रजी राजवटीला जोरदार चपराक देत होते. त्यातच मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड याने वंदे मातरम वृत्तपत्राचे संपादक देशभक्त बिपिनचंद्र पाल यांना 6 महिन्याची शिक्षा ठोठावली. कोर्टाच्या बाहेर या निकालाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय वंदे मातरमच्या घोषणा देत एकवटला. इंग्रजांनी निशस्त्र नागरिकांवर अमानुष लाठी हल्ला चढवला.